परवा महेशचा वाढदिवस आहे. आहे म्हणजे काय? समोर. आता होता म्हटलं तर काय होते? मागे. आलं लक्षात? मग मला सांगा, परवा महेशचा वाढदिवस आहे, आपण आजपासून सुरुवात करू. पहा इथे आज, हे काय उद्या, आणि हे काय या परवाच्या दिवशी त्याचा काय त्याचा वाढदिवस. कळत आहे? पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा आहे. पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा म्हणजे इथून किती दिवसांनी? 7 दिवसांनी. 1 2 3 4 5 6 7 7 दिवसांनी काय गुढीपाडवा. कळत आहे का? हा, त्याच दिवशी गुढीपाडवा आहे. आज सोमवार आहे. आज म्हणजे हा कुठला वार? हा आहे आपला सोमवार. क्लिअर? हा सोमवार असेल तर हा कोणता? मंगळवार. आणि हा कोणता? इथपर्यंत आलो ना आपण. आता पुढे काय म्हटलंय? तर गुढीपाडव्यानंतर 20व्या दिवशी कोणता वार येईल? गुढीपाडव्यानंतर 20व्या दिवशी. मला एक सांगा, गुढीपाडव्याचा दिवस कोणता राहील? इथून 7व्या दिवशी आहे ना, म्हणजे हा बुधवार आहे तर हा काय राहील? 7व्या दिवसानंतर तोच तो वार येत असते, माहिती आहे ना. म्हणजे हा बुधवार आहे तर हा सुद्धा इथपर्यंत आलोय आपण. आता गुढीपाडव्यानंतर कितव्या दिवशी? 20व्या दिवशी. म्हणजे इथून समोर कितव्या दिवशी? 20व्या दिवशी विचारला येते. आता मला एक सांगा, इथून अजून 7 दिवसानं गेलं तर काय येते? बुधवारच येईल. अजून 7 दिवसानं गेलं तर बुधवार, अजून 7 दिवसानं गेलं तर बुधवार. मी 3 आठवडे समोर जातो. किती दिवस समोर जाईल मी मग? 7 7 7 7 त्रिक 21. म्हणजे जे 21व्या दिवशी काय येईल? बुधवारच येईल. आलं लक्षात? 21व्या दिवशी कोणता वार येईल आपला? बुधवार येईल. कोणता वार येईल? बुधवार येईल. मग 20व्या दिवशी कोणता वार येईल? म्हणजे हा वार जो असेल हा कोणता वार असेल आपला? क्लिअर? आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघायचं दिलेलं आहे. कळत आहे का? ठीक आहे. 3 आठवडे समोर गेलो, 1 दिवस मागे आलो.